आता आपण सचिवाच्या पत्रव्यवहारामधील लाभांश वाटपासंबंधीच्या पत्राची माहिती पाहणार आहोत. ह्या पत्राची माहिती पाहत असताना आपणाला 3 गोष्टीची माहिती असणं अगोदर आवश्यक आहे. पहिलं म्हणजे अधिमंडळाच्या वार्षिक सभेत लाभांश देण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. म्हणजेच अधिमंडळाच्या सभेत हा निर्णय घेतला जातो. त्यानंतर सचिवाद्वारे संबंधितांना किती टक्क्यानं लाभांश दिलेला आहे त्या बाबतीत आणि त्या व्यक्तीच्या त्या सभासदाच्या नावावर किती भाग आहेत त्या भागाचे विवरण, म्हणजेच त्याला द्यावयाच्या लाभांशाची रक्कम, त्यामधून प्राप्तिकराची वजाची रक्कम आणि लाभांशाची एकूण रक्कम याचा उल्लेख या पत्रात करावा लागतो. आणि पत्राच्या सोबत लाभांश देण्यासाठीचं जे लाभांश आदिपत्र आहे ते सोबत जोडलेलं असतं. याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून आपण तारखाच्या बाबतीत जुळणी करताना 17 सप्टेंबर 2020 रोजी अधिमंडळाची वार्षिक सभा झालेली आहे आणि या सभेत 2019-20 सालाकरिता 11% दराने लाभांश देण्याबाबतचा निर्णय झाला आहे आणि तो 20 सप्टेंबर 2020 रोजी संस्थेच्या सचिवानं संबंधिताला कळवलेला आहे. यानुसार आपणाला मांडणी करायची आहे. त्यानुसार क्रमिक पुस्तकात दिल्याप्रमाणे पत्ता जनता ग्राहक सहकारी संस्था मर्यादित, समता नगर, औरंगाबाद 431-001, ईमेल जनता@gmail.com, दूरध्वनी 0240 260 6615, दूरध्वनीच्या खालच्या ओळीला जावक क्रमांक 8/80/2020 आणि जावक क्रमांकच्या समोरच सचिवानं ज्या दिवशी संबंधितांना म्हणजे सभासदाला लाभांश आदिपत्र पाठवलेलं आहे त्या पत्राची तारीख म्हणजे पत्र पाठवलेली तारीख 20 सप्टेंबर 2020. त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये जावक क्रमांकाच्या खालच्या ओळीला प्रतीचा पत्ता श्री प्रकाश महादेव नाईक 214 गजानन नगर, औरंगाबाद 431-001. त्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला विषय लाभांश वाटपाबाबत. त्यानंतर महोदय लिहून पहिल्या वेळेला पॅरेग्राफ बदलून चालू करायचं. आपणास कळविण्यास आनंद होतो की दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या संस्थेच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2019-20 करिता संस्थेच्या भागावर 11% दराने लाभांश देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आपण धारण केलेल्या 30 भागावरील लाभांशाचे विवरण खालीलप्रमाणे आहे. त्याच्या खालच्या ओळीला लाभांशाची रक्कम ₹330, लाभांशाच्या रक्कमच्या खाली वजा आयकर रक्कम निल आणि आयकर वजा रकमेच्या खालच्या ओळीला लाभांशाची एकूण रक्कम ₹330 आणि लाभांशाची एकूण रक्कम लिहिल्यानंतरच्या खालच्या ओळीला पत्रासोबत ₹330चे लाभांश आदिपत्र जोडले आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला कळावे लिहिल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू, त्याच्या खाली MV महाजन, त्याच्या खाली सचिव आणि त्याच्या खाली संचालक मंडळाच्या आदेशानुसार आणि संचालक मंडळाच्या आदेशानुसार लिहिल्यानंतर डाव्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये सोबत लाभांश आदिपत्र क्रमांक 512. अशा प्रकारे आपणास लाभांश वाटपाविषयीच्या पत्राची माहिती पाहिल्यानंतर जे 9वं जे पत्र आहे अभ्यासक्रमातलं ते म्हणजे अधिमंडळाची विशेष सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. आता हे पत्र सुरू करण्यापूर्वी आपणास
सहकारी कायद्यातील ज्या विशेष सभेबाबतच्या तरतुदी आहेत त्याची थोडी चर्चा करूया. सहकारी कायद्यातील कलम 76 नुसार अशी सभा बोलावली जाते. अत्यंत तातडीच्या कामासाठी बोलावण्यात आलेली सभा म्हणजे अधिमंडळाची विशेष सभा होय. तसेच 2 वार्षिक सर्वसाधारण सभाच्या मधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा असेही म्हणतात. या सभा विशेष कामकाजासाठी भरवल्या जातात. काही तातडीच्या विषयांना सभासदांच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुढील अधिमंडळाच्या वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही. म्हणूनच सभासदाची विशेष सभा बोलावली जाते. सहकारी कायद्यातील कलम 76(1) मध्ये अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोणास बोलावता येईल याची तरतूद आहे. सहकारी संस्थेचा अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समितीला बहुमताने 1 महिन्याच्या मुदतीत कोणकोणत्या प्रसंगी अशी सभा बोलावता येते त्याबद्दल सहकारी संस्थेच्या 1/5 सभासदांनी किंवा उपविधीत दिलेल्या तरतुदीनुसार विशेष सभेची मागणी करण्यासाठी नमूद करण्यात आलेली सभासद संख्या यापेक्षा जी संख्या कमी असेल त्या संख्येने म्हणजे त्या सभासद संख्येने लेखी मागणी केल्यास किंवा सहकारी संस्थेच्या निबंधकाच्या सूचनेनुसार किंवा सहकारी संस्था संघीय संस्थेची सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारी किंवा व्यवस्थापन समितीने सूचना केल्यास अशी सभा बोलावली जाते. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार सभासदांनी मागणी केलेली अधिमंडळाची विशेष सभा बोलावली नाही तर सहकार निबंधक किंवा त्याने नियुक्त केलेला अधिकारी अशी सभा बोलावतो आणि अशी बोलावलेली सभा ही व्यवस्थापन समितीने रीतसर बोलावलेली आहे असे मानले जाते. आता विशेष अधिमंडळाची सभेची सूचना ही 7 दिवस अगोदर लेखी स्वरूपात सर्व सभासदाला दिली जाते. त्यानंतर आपणास सर्वसाधारणपणे ही सभा कोणकोणत्या कामासाठी बोलावली जाते त्यामध्ये आपणास उदाहरणे घ्यायचे असेल तर संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणे, संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारी कलमात बदल करणे, संस्थेच्या नावात बदल करणे, सहकारी संस्थेचे हस्तांतर, सहकारी संस्थेचे विसर्जन, सहकारी संस्थेचे रूपांतर किंवा सहकारी संस्थांचे एकत्रीकरण करणे, सहकारी संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे व भागाचे दर्शनी मूल्य वाढविणे, सहकारी संस्थेच्या विकास प्रकल्पांना मान्यता देणे, सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आल्यास त्यावर विचार करणे आणि निबंधकांनी सुचविलेल्या कामकाजासाठी सभा घेणे, तसेच शासनाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा अशी सभा बोलावली जाते. संस्थेत विशेष कारणासाठी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी अधिमंडळाची विशेष सभा बोलावली जाते. या सभेत व्यवस्थापन समितीच्या ठरावाविरुद्ध शिफारशीविरुद्ध ठरावसुद्धा मंजूर होऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला ही सभा कोणकोणत्या कामासाठी बोलावली जाते याची चर्चा केल्यानंतर पत्राच्या रचनेकडे आपण वळूया. आता या ठिकाणी आपण या सभेमध्ये आणि वार्षिक सभेमध्ये कोणता फरक आहे तर सभेची सूचना जी आहे ती ही 7 दिवस अगोदर द्यावी लागते सभेपूर्वी सर्व सभासदांना. त्यानुसार आपणाला सभेची सूचना पाठवावी लागेल. आता सुरुवातीचा जो पत्ता आहे तो क्रमिक पुस्तकाप्रमाणेच आपण घेत आहे. पत्र क्रमांक 9 अधिमंडळाची विशेष सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. आता शीर्षकामध्ये जो पत्ता आहे तो नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मारुती चौक, जिल्हा नाशिक 422-001. त्यानंतर ईमेल nasikdistrict@gmail.com, दूरध्वनी 0253 222 272. त्याच्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये दिनांक, आता दिनांक आपण 1 जानेवारी 2020 ही घेतलेली आहे. त्याच्यानंतर दूरध्वनी आणि दिनांक झाल्यानंतर त्याच्या खालच्या वेळेला अधिमंडळाची विशेष सभेची सूचना आणि अधिमंडळाची विशेष सभेची सूचना लिहिल्यानंतर त्या खालच्या वेळेला पहिली ओळ पॅरेग्राफ बदलून सर्व सभासदांना कळवण्यात येते की आपल्या बँकेची अधिमंडळाची विशेष सभा बुधवार दिनांक 15 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे ही विनंती. आता या ठिकाणी नेहमीप्रमाणे त्याच्या खालच्या वेळेला मध्यभागी सभेची कार्यक्रम पत्रिका किंवा सभेची विषय पत्रिका लिहिल्यानंतर या ठिकाणचा पहिला आणि शेवटचा विषय अगोदर विचारात घेऊया.
पहिला विषय आहे सभेच्या सूचनेचे वाचन करणे आणि शेवटचा विषय आहे माननीय अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. त्यानुसार पहिला विषय सभेच्या सूचनेचे वाचन करणे, दुसरा विषय संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या भागाचे दर्शनी मूल्य ₹50 वरून ₹100 करणे, तिसरा विषय संस्थेच्या उपविधीतील नियम क्रमांक 25 मधील पहिल्या ओळीतील किमान 5 संचालक ही गणसंख्या राहील या शब्दाऐवजी किमान 7 संचालक ही गणसंख्या राहील असे शब्द घालणे, आणि चौथा विषय माननीय अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. त्यानंतर त्यांच्या खालच्या ओळीला कळावे लिहिल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू, सही DR जगताप आणि त्याच्या खाली सचिव. आता या ठिकाणी वार्षिक सभेला आपण 3 सूचना घेतल्या होत्या. या ठिकाणी 2 सूचना आहेत उजव्या कोपऱ्यामध्ये सूचना लिहिल्यानंतर. पहिली सूचना असेल गणसंख्येच्या बाबतीत आणि दुसरी सूचना असेल ओळखपत्राच्या बाबतीत. म्हणून पहिली सूचना आहे गणसंख्या अभावित सभा तहकूब झाल्यास अशी सभा अर्ध्या तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी घेतली जाईल. आणि दुसरी सूचना सभेस येताना प्रत्येक सभासदाने ओळखपत्र सोबत आणावे. अशा प्रकारे आपल्याला अधिमंडळाची विशेष सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाहता येते.